साठी आता आपण इथे आलेलो आहोत. मी स्पेसिफिकली 16 हा शब्द वापरतो. स्पेसिफिकली 16 हा शब्द वापरतोय कारण हा शो किंवा कार्यक्रम असं कुठल्याही पद्धतीने आपल्याला करायचं नाहीये. म्हणून मी कालच्या मेसेजमध्ये जे माझे बरेच मोठे मोठे मेसेजेस होते त्याच्यामधल्या कालच्या मेसेजमध्ये मी फंक्शन हा शब्द वापरला. आय डिडंट से शो ऑर प्रोग्राम. राईट. हे बेसिकली आपलं गेट टुगेदर आहे, गाण्यांचं गेट टुगेदर. त्यामुळे मला जास्ती बोलायची इच्छा बरंच काय काय आहे, पण तरी मी फारसं ते बोलणार नाही. पण काही गोष्टी ज्या मस्ट आहेत तेवढ्या फक्त बोलतोय. 12 वर्षापूर्वी एप्रिलमध्ये सारंड काकांनी क्लास सुरू घ्यायला सुरुवात केली 14 साली, आणि वर्षभराच्या आतमध्ये 30हून जास्ती लोक स्टुडंट्स त्यांच्याकडे होते. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ABC असे ग्रुप केलेले होते 10-10 लोकांचे. तेव्हा ऍक्च्युली स्वरतरंग हे नाव सुद्धा नव्हतं. विजय केळकर हाच ब्रँड होता. आणि तशा याच्यातच 30 लोक आम्ही सगळे होतो. आणि आत्ता काकांनी क्लास घेणं थांबवल्यावर वर्ष होऊन गेलंय, तरी सुद्धा आपण 30हून जास्ती लोक इथे आहोत. परत त्या पहिल्या 30 मधले सुद्धा 10 ते 15 लोक आता इथे प्रेझेंट आहेत. ही काकांची स्ट्रेंथ आहे. काकांची पहिली स्टुडंट शिल्पाताई, ती पण इथे प्रेझेंट आहे. पहिल्या 5 मधली दुसरी स्टुडंट श्रुती, ती पण इथे प्रेझेंट आहे. आमचा एक ग्रुप जो होता त्या 10 पैकी 8 लोक इथे प्रेझेंट आहेत. सो या सांगायचं आहे तेव्हा की बेसिकली आपण इथे जे आलेलो आहोत ते काकांसाठी आलेलो आहोत. आपण आपल्यासाठी आपला प्रोग्राम करतोय. म्हणजे बेसिकली हा स्टुडंट्ससाठी ऑर्गनाईज केलेला प्रोग्राम आहे. त्यामुळे आपण सगळेच होस्ट आहोत. त्यामुळे जरी मी तुम्हाला वेलकम म्हणत असलो तरी मी तुमच्याच बिहाफवरती तुमचाच रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्हाला मी वेलकम करतोय. मग घेणार ना, आणि माझा मी घेणार. सो आता आपलं नॉर्मल कोर्समध्ये आपल्या याच्यामध्ये कसं असतं की काका सगळ्यात शेवटी गाणं म्हणतात. आजच्या याच्यात थोडासा फरक असणार आहे. काकांचं गाणं आपण सगळ्यात पहिलं ठेवणार आहोत. त्यानंतर मग आपण एक ग्रुप फोटो वगैरे सगळं आधी उरकून घेऊ. म्हणजे समजा काकांना नंतर वाटलं की लवकर जावं वगैरे. मी काकांना फर्स्ट वीक एप्रिलमध्ये जेव्हा भेटायला गेलेलो होतो तेव्हा त्यांना म्हटलं की तुम्ही थांबणार का काका 3 तास. तर काकांनी नेहमीच्या त्यांच्या मूडमध्ये येऊन डोळे मिचकावत मला सांगितलं की तुमची गाणी बरी झाली तर थांबेन. तेव्हाच कळलं की काका एकदम नॉर्मल आहेत, एकदम फॉर्म मध्ये आहे. पहिल्या 15 जणांवर फार जबाबदारी. पहिल्या 15 जणांवर फार जबाबदारी आहे. बरं झालं मला जबाबदारी जाऊ नये म्हणून पहिल्यांदा ठेवलं त्यांचं गाणं. तर आधी आपण सुरुवातीला काकांचा जरा एक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करूया. आणि तो मान पुन्हा एकदा पहिल्या स्टुडंटच्या हस्ते आपण, म्हणून तुला शिल्पती सांगलो तू पुढे बसायचंय. चला या समोर राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा वेदा नाही कळला, वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. निराकार हा निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर. निराकार हा निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी, परब्रह्म हे भक्तासाठी उभे ठाक
ठाकले भीमे काठी, उभे ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला अंत पारयाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. तुमने मुझे देखा हो गई मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमान. जाने जा तुमने मुझे देखा हो गई मेहरबान, रुक गई ये ज़मीन, थम गया आसमान. जाने जा तुमने मुझे देखा. ओ कहीं दर्द की सहरा में रुकते चलते होते, इन होठों की हसरत में तपते जलते होते. मेहरबान हो गई जुल्फ की बदलियां, जाने जा तुमने मुझे देखा हो तेरी मेहरबान, रुक गई ये ज़मीं, थम गया आसमान. जाने जा तुमने मुझे देखा. ओ ये करिए हंसी जलवे, तुम भी न कहाँ पहुँचे, आखिर तो मेरे दिल तक कदमों के निशान पहुँचे. खत्म से हो गए रास्ते सब यहाँ,
जाने मन जाने जा तुमने मुझे देखा हो कर मेहरबान रुक गई ये ज़मीं थम गया आसमान जाने मन जाने जा तुमने मुझे देखा हो कर मेहरबान रुक गई ये ज़मीं थम गया आसमान जाने मन जाने